कृष्णविवर अदृश्य आणि अथांग विश्वाचे रहस्य. कृष्णविवर म्हणजेच ब्लॅक होल हे कोणतेही छिद्र नाही. अंतराळातील अशी जागा जिथे गुरुत्वाकर्षण इतके प्रचंड असते की तिथून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही. हे प्रत्यक्षात कोणतेही छिद्र नसून खूप लहान जागेत साठवलेले प्रचंड वस्तुमान असते. आता आपण पाहूया कृष्णविवराची रचना. प्रचंड घनता, अतिशय घन डेन्स अवस्था ज्यामुळे पृष्ठभागाखालील गुरुत्वाकर्षण शक्ती अफाट असते. इव्हेंट होरायझन ही एक सीमा आहे. या सीमेच्या आत गेलेली कोणतीही वस्तू किंवा प्रकाश पुन्हा बाहेर येऊ शकत नाही. कृष्णविवराचे गुरुत्वाकर्षण प्रकाशालाही स्वतःकडे खेचून घेते किंवा वाकवते, त्यामुळे त्याच्यातून प्रकाशही बाहेर पडत नाही. आता आपल्याला प्रश्न पडतो की जर प्रकाशही बाहेर पडू शकत नाही तर आपण त्यांना कसे शोधतो? ब्लॅक होलचा पहिला पुरावा म्हणजे ॲक्रिशन डिस्क. कृष्णविवरे स्वतः प्रकाश सोडत नाहीत, पण त्याच्या भोवती वायू आणि धुळीची फिरणारी वलये असतात. ही वलये प्रचंड तापमानामुळे चमकतात आणि किरण म्हणजेच एक्स-रे उत्सर्जित करतात. ब्लॅक होलचा दुसरा पुरावा म्हणजेच ताऱ्याचा विशिष्ट प्रवास. कृष्णविवराच्या गुरुत्वाकर्षणामुळे जवळचे तारे एका विशिष्ट पद्धतीने त्याच्या भोवती फिरतात. आपल्या आकाशगंगेच्या केंद्रातील ताऱ्याच्या अशाच हालचालीवरून तिथे कृष्णविवर असल्याचे सिद्ध झाले आहे. कृष्णविवर ब्लॅक होलचा तिसरा पुरावा म्हणजेच अवकाशातील गुरुत्वीय लहरी. जेव्हा दोन कृष्णविवर एकमेकांवर आदळतात तेव्हा अवकाशात लहरी निर्माण होतात. या गुरुत्वीय लहरींचा ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा शोध शास्त्रज्ञ अत्याधुनिक उपकरणांद्वारे घेतात. आता आपण जाणून घेऊया कृष्णविवराच्या आकारमानाविषयी. लहानापासून महाकाय कृष्णविवरपर्यंत. लहान कृष्णविवर, सुपरमॅसिव्ह कृष्णविवर आणि सर्वाधिक मोठे कृष्णविवर असे त्याचे 3 प्रकार पडतात. आता आपण पाहूया सूर्य आणि महाकाय कृष्णविवराची तुलना. सूर्य जो लाल टिपक्यासारखा दिसतोय, त्याच्या बाजूला सर्वात हलके कृष्णविवर. ज्ञात असलेले सर्वात हलके कृष्णविवर सूर्याच्या वस्तुमानापेक्षा साधारण 3.8 पट मोठे आहे. आपल्या आकाशगंगेच्या केंद्रातील महाकाय कृष्णविवर धनु ए सॅजिटेरियस ए हे सूर्यापेक्षा 40 लाख पट मोठे आहे. आता आपण पाहूया सर्वाधिक मोठ्या कृष्णविवराची माहिती. TON 618 विश्वातील सर्वात मोठे कृष्णविवर आहे. TON 618 नावाचे कृष्णविवर सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 66 अब्ज पट मोठे आहे. त्याच्या बाजूला सूर्य अगदी छोट्याशा बिंदूप्रमाणे दिसतो. चला तर आता आपण जाणून घेऊया कृष्णविवराच्या जन्माविषयी. महाकाय ताऱ्याच्या विनाशातून कृष्णविवराचा जन्म होतो. खूप मोठा तारा आयुष्याच्या शेवटी सुपरनोव्हा स्फोटात नष्ट होतो. त्यातून एका नवीन कृष्णविवराची निर्मिती होऊ शकते. गुरुत्वाकर्षणाचा विचित्र खेळ. स्पॅगेटिफिकेशन. जर एखादी वस्तू कृष्णविवराच्या खूप जवळ गेली तर ती नूडल्ससारखी उभी लांब खेचली जाते आणि आडवी दाबली जाते. या प्रक्रियेला शास्त्रज्ञ गमतीने स्पॅगेटिफिकेशन म्हणतात. कृष्णविवर म्हणजेच ब्लॅक होलविषयी एक गैरसमज आहे. कृष्णविवरे व्हॅक्यूम क्लिनर नसतात. भ्रम. ते आजूबाजूच्या सर्व गोष्टी ओढून घेतात. सत्य परिस्थिती अशी आहे, ती आपल्या जागेवर स्थिर असलेल्या वस्तूंना उगाचच ओढून घेत नाहीत. दूर अंतरावर त्याचे गुरुत्वाकर्षण सामान्य ताऱ्यासारखेच काम करते. अदृश्य विश्वातील 3 प्रमुख रहस्य. प्रकाशही अडकून ठेवणारे प्रचंड गुरुत्वाकर्षण. सभोवतालच्या वस्तूवर होणाऱ्या परिणामावरून उदाहरणार्थ ॲक्रेशन डिस्क ताऱ्याच्या कक्षा त्याचा शोध लागतो. सूर्याच्या 3.8 पटीपासून ते 66 अब्ज पटीपर्यंत महाकाय आकारमान. तुम्हाला या अथांग रहस्याबद्दल आणखी काय जाणून घ्यायला आवडेल? कृष्णविवरांच्या निर्मितीबद्दल अधिक सखोल माहिती की त्यांच्या प्रकाराबद्दल जसे की स्टेलर